ब्युटिफुल मॉर्निंग फ्रॉम द मथुरा. आता आम्ही आज जात आहोत मस्त छान प्लेसेसला जिथं माझी खूप इच्छा होती. निमकोरली बाबांची जी समाधी आहे ना ती वृंदावनमध्ये आहे. तर येस आम्ही इथं पोहोचलो आहे आश्रमामध्ये. गेस मला उत्तराखंडमध्ये जे नैनिताल आहे ना कैची धाम म्हणून तिथं बाबांच्या ठिकाणी जायचं आहे. बट बिफोर दॅट ना मस्त समाधीचं माझं खूप सुंदर असं दर्शन झालं. आय एम फिलिंग व्हेरी ब्लेस देअर आणि खूप सुंदर असं आहे हे प्लेस. तर नक्की तुम्ही जा ना, ही प्लेस नाही मिस करायचं. मंदिराच्या एंट्रन्सलाच हनुमानजीचं मंदिर आहे. तुम्ही मस्त बसून हनुमान चालीसा पाठ करू शकतात आणि मध्ये बाबांची समाधी आहे आणि इथं ना तुम्ही मस्त बसून मेडिटेशन करू शकता. जे काही तुम्हाला करायचं आहे लाईक पठण वगैरे इथं तुम्ही करू शकतात आणि खरंच खूप आतमध्ये खूप भारी आणि सुंदर असं वाटतं. तर बाबाजी या कुटियामध्ये ना भक्तांना दर्शन द्यायचे आणि इथं विश्राम करायची. तर ही आहे ती कुटिया. लिटरली खूप डिवाईन फील होतं आहे. तर वेन यू मेडिटेट हिअर मीन्स अशा प्लेसेसला. आणि यस नेक्स्ट टाईम आय विल गो कैची धाम. अशा प्रकारे आम्ही बाबांच्या आश्रमांना भेट देऊन मस्त पुढच्या प्रवासाला निघालो आहोत. तर हे आहे बाके बिहारी टेम्पल. तर हे जे टेम्पल आहे ना खूप मस्त स्ट्रक्चर केलेलं आहे. लाईक ते आरजीमध्ये आपण बघतो ना कसं त्यांचं स्ट्रक्चर असतं सेम स्ट्रक्चर तिथं आहे आणि खूप मस्त ऐतिहासिककालीन वाटतं आणि मोठं आहे. इकडं माकडं खूप जास्त आहे. तर बी अवेअर ऑफ युअर मोबाईल फोन. कारण की मोबाईल फोन मी काढलाच ना बिकॉज माकड लोक तिथं खूप जास्त घेऊन जात होते म्हणून. आहे ना खूप भव्य दिव्य आणि सुंदर जे तुमचं डोळ्यांचं जस्ट अटेन्शन ग्रॅब करतं. कृष्ण का भजन तो ये सब मीरा जगन्नाथपुरी बाहर का रघुनाथ रामेश्वर और चारों धाम सागर के दर्शन किया है. तो मेरी समय के दर्शन करना बैठ करके दर्शन कर अभी और तर नाही तर आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. तर तुम्ही कॅप्चर नाही करू शकत कोणत्याही आयडलचा फोटो. तर आता आपण जात आहोत निधिवनमध्ये जिथं 100 झाडांचं ठिकाण आहे असं म्हणतो आपण. आणि जिथं कृष्ण राधा लिलेमुळे तुळशी झाडी जमिनीकडे झुकलेली आहे. आणि ते जागा जी आहे ना खूप रहस्यमय आणि पवित्र तर ना हे घनदाट जंगलसारखं इथं तुळशी झाडे आहे. त्या झाडाची साल जी असते ना ती पोकळ असून ती वर्षभर हिरवेगार असते. आणि या झाडाची जी रचना आहे ना ती अशी केलेली आहे की जमिनीकडे झुकलेली दिसतात. म्हणजेच इथं रासेला होत असल्याचा समज आहे. आणि ज्यांनी काही फाउंड आउट करण्याचा प्रयत्न केला आहे ना इथं तर त्यांना काहीतरी हानी झालेली आहे किंवा इजा झालेली आहे. आणि इथं ऑलमोस्ट सगळ्यांच्या ज्या खिडक्या असतात त्या बंद असत असं तिथं मला समजलं. एकमेकांमध्ये अटकले ना हे पाय एकमेकांमध्ये अटकले
तर हे जर सगळं एक्सप्लोर करताना खूप अमेज फिलिंग येत होती. आणि इथं शृंगार मंदिर म्हणून आहे जिथं माता राणीनं शृंगार करते आणि इथं कॅमेरे बंद होतात. आणि जेव्हा सकाळी जे त्यांचं मंदिर ओपन करतात ना म्हणे, तर तिथं तो सामान बिखरा असतो पडलेला आणि कॅमेरेही बंद असतात. आणि सकाळी असं वाटतं की इथं कोणतरी आलेलं होतं. तर असा काही मॅजिक आहे तिकडं. इतकं क्राऊड होतं ना इथं माय डिअर फ्रेंड्स, खूपच जास्त. तर जेव्हाही तुम्ही कधी जाणार तर प्लीज गो इन द ऑफ सीझन. मीन्स तुम्हाला खूप छान असं समजल्यास मदत होईल आणि एक्सप्लोअर करायला होईल. तर अशा प्रकारे आम्ही सगळं एक्सप्लोअर केलं. आणि हे जे तुम्हाला हे दिसतं आहे ना, तर हे लोकांनी ट्राय केलं होतं तिथं बघण्याचं की काय एक्झॅक्टली तर रहस्य आहे. तर त्यांनी फाइंड आउट केलं. पण बाय गॉड ग्रेस मी त्यांना त्यांची स्वतःची जीव गमवावा लागला आहे. तर त्यांच्यामुळे त्यांच्या समाधी आहे तिथं. तर इथं मस्त ना आमचे एन लेडीज मस्त छान भजन गात होत्या आणि इथं डान्स, सो मस्त ॲटमॉस्फिअर क्रिएट केलेलं होतं त्यांनी. सो लेट देम जॉईन देम. तर आता मी तुम्हाला घेऊन जात आहे अशा ठिकाणी जे फक्त आपण आता टी व्हीवरती बघतो आणि ऐकतो. येस, अनिरुद्धाचार्यांचा आश्रम जो आहे ना तो इथंच आहे. तर त्यांच्या आश्रमाला आम्ही व्हिजिट केली आणि जे काही आजी लोक असतात त्यांना ते सांभाळतात. वृद्धाश्रम आहे तिथं. तर खूप सुंदर असं मेंटेनन्स आहे. आय सीन विथ माय आईज अँड आय वॉज अमेज अँड एव्हरीबडी अमेज देअर. तर मस्त त्या तिथं दर्शन देतात आणि तुम्ही भेटू शकता त्यांना. त्याच्यानंतर इथं मस्त गौरी गोपाल आश्रम आहे. तर इथून कथा ऐकू शकता. तर जे काही सिनियर सिटीजन इथं आहेत ना त्यांना तुम्ही भेटू शकता. तो तुम्हाला रिअलाईज होईल की सिनियर सिटीजन आपल्या घरी असणं किती महत्त्वाचं आहे. तर चला मग आपण महाराजांना भेटूया आणि बघूया त्यांची एक झलक. तर खूप मोठी रांग असते इथं तुम्हाला तिकडं समोर जाण्यासाठी. तर आम्ही पण रांगेत उभे होतो आणि फायनली आम्ही बघितलं. नाईस टू सी देम की जे आपण टी व्हीमध्ये बघतो आणि लाईव्हमध्ये बघतो. तर खूप वेगळा आनंद असतो आणि दे आर डुईंग द डिवाईन थिंग. सो अशा प्रकारे आय शोन माय पॅरेंट्स टू ऑल्सो थ्रू द व्हिडिओ कॉल. अँड ऑफकोर्स हे जे वृद्धाश्रम आहे ना इथं वरती रूम्स आहेत सगळे. तर त्यापूर्वी ना आम्ही इथं जेवायला गेलो. इथं रूम पण अवेलेबल असतात राहण्यासाठी. बट बिफोर यू हॅव टू बुक युअर रूम्स. आणि ही जी लाईन आहे ना आता भंडाऱ्यासाठी लागलेली आहे. तर इथंही मस्त जेवण मिळतं. तर यू कॅन गो देअर आणि आस्वाद घेऊ शकतात छान. तर अशा प्रकारे ना आमचं जेवण झालं आणि परत आम्ही
हॉलकडे आलो आणि आता आम्ही ना वरती जाणार आहोत. जे वृद्धाश्रम आहे त्यांचे रूम आहेत ना इथं. तर आमच्या गावाकडची आजी एक होती, तर आमच्या जे ग्रुप्समध्ये होते ना तर त्यांच्यापैकी त्यांचे होते ओळखीचे. सो वी वेंट देअर अँड माय गॉड वेन आय सी देम ना लिटरली इकडे इमोशनल खूप म्हणजे हेवी फील होतं की म्हणजे आपल्या आईवडिलांना आजी आजोबांना आपण अशा ठिकाणी सोडतो की त्यांना ह्या काळात आपल्या साथीची गरज असते. तर पर्सनली रेकमेंड की आजच्या युवा पिढीने इथं जायला हवायला पाहिजे, जेणेकरून दे विल अंडरस्टँड देअर पॅरेंट्स व्हॅल्यू. तर प्लीज असं नका करू की तुमच्या आईवडिलांना किंवा आजी आजोबांना अशा ठिकाणी नका सोडू. मीन्स दे ऑल्सो डिझर्व युअर लव, बिकॉज लहानपणापासून त्यांनी आपल्याला सांभाळलेलं असतं. तो नाव युअर ड्युटी, नाव युअर टर्न्स, की त्यांना आपली गरज आहे आणि आपण त्यांच्यासोबत असायला हवं. तर इथं गेल्यावरती खूप रडायलाही येतं आणि खूप हेवी फील होतं. बट महाराजांना खूप चालू होते की दे आर डुईंग दिस थिंग्स. अशा प्रकारे ना आम्ही हा जो गौरी गोपाल आश्रम आहे ते एक्सप्लोर केला. इथं गौशाला पण आहे आणि खूप मस्त असं इथं सगळे आश्रम आहे. तिथं प्रत्येक महाराज इथं स्टे करतात आणि तुम्ही जाऊ शकतात कधीही केव्हाही आणि खूप सारं लर्निंग घेऊन येऊ शकता डेफिनेटली. सो नेक्स्ट ना माझी टीम जी होती मस्त ते पुढे गेली अँड आय ड्रॉप माय सेल्फ अलग अँड नाव आय एम गोइंग टू द राजस्थान. खाटू श्यामला जायची माझी इच्छा आहे. तर मी मस्त माझी ट्रेन पकडली अँड आय गॉट माय ट्रेन अँड मी जात आहे मस्त आता खाटू श्यामच्या दिशेने. तर ना फर्स्ट टाईम मी राजस्थानमध्ये जात आहे आणि मला खूप सारं शिकायलाही मिळालं इथं. म्हणजे आता मी जयपूर थ्रू जात आहे. तर इथं जी बसची सिस्टम आहे ती खूप अलग आहे, ती मला शिकायला मिळालं कसं काय असतं. तर जयपूरहून मी मस्त बसस्टॉपकडे पोचले आणि ऑलमोस्ट खूप वेळ लागतो जायला तिथं. तर मी बसस्टॉपला पोचले आहे आणि थोड्या वेळाने ना मला म्हणजे बस होती तर ती पूर्ण फुल झालेली होती. त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या लक्झरीने गेलेलो. तर फायनली ना मी मस्त खाटूश्यामला पोचले आणि तो माझा आनंद होता ना तो खूप वेगळा होता. आणि तिथे जे वातावरण आहे ना जे क्या बताए, तो अलग ही बात आहे उधर जाके. सो आय स्टेड इन द सत्संग भवन. खूप सुंदर असा हा भवन आहे. तुम्ही जाल तर यू विल फॉल फॉर दॅट रूम्स. खूप सुंदर असे रूम्स आहेत. तर मी मस्त फ्रेश होऊन बाहेर आले आणि आय एम जस्ट गोईंग टू एक्सप्लोर ऑल द एरियाज. तर इथं जे वातावरण होतं ना खरंच नाही सांगू शकत मी शब्दामध्ये. जे डिवाईन इथं क्रिएट झालं होतं. खूप साऱ्या लोकांनी ते व्हिजिट केलेलं आहे. ऑलमोस्ट आता खाटू श्यामजींचं खूप चालू आहे, त्याच्यामुळे खूप सारे लोक इथे व्हिजिट करत आहेत. तर जे काही गाणे वाजतात ना इकडं पूर्ण यात्रा भरलेली असते. तर तुमचं मनच नाही होणार त्यातून दुसरीकडं तिथंच फिरावंसं वाटेल तुम्हाला. सिरियसली खूप मस्त प्लेस आहे, व्हिजिट करण्यासारखं आहे. मस्ट गो देअर. तर बाबाने मला मस्त खाटू श्याम नगरी पण बोलवलं आहे. तो मला खूपच ग्रेट आणि खूपच भारी फील होतं. मी तर खरंच नाही शब्दात सांगू शकत. मला तर जे मंदिर आहेत ना ते रात्री जास्त एक्सप्लोर करायला आवडतं. म्हणजे लाईटिंग आणि ती रोषणाई जी असते ना त्याच्यामध्ये खूप भारी मला अट्रॅक्टेड वाटतं. माहीत नाही का, बट आय लव्ह टू व्हिजिट ऑल द प्लेसेस इन नाईट. सो खूप सारे फोटोज ह्या गेटवरती मी काढले आहेत आणि आपण आता मंदिरात जाणार आहोत. मी लकी आहे की मला आरती अटेंड करायला मिळाले आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर, लॉट्स लव्ह फ्रॉम माय साईड, डिवाईन ब्लेसिंग्स. तर नक्की बघा तो व्हिडिओ आणि खाटू श्यामजींचं दर्शन करूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.